जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। राजकारणात काहीही होऊ शकतं, हारता हारता जिंकता येतं, जिंकता जिंकता हारता येतं। मतदारांची साथ, पक्षश्रेष्ठींचा विश्वास, आईवडिलांचा आशीर्वाद, हे सर्व ज्या व्यक्तीला मिळतं त्या व्यक्तीचं आयुष्य एकदम उजळून निघतं। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बहुचर्चित पुणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या बाबतीत हे असंच बोलावं लागतं। राजकारणातल्या अनेक आघाडीवर यशस्वी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचं पुण्यात प्रथमच आगमन होत आहे। त्यावेळी पुणेकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले, तसेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। माझ्या माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून त्या सर्वांचा धन्यवाद देतोय। त्या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे। या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असताना कार्यकर्ता, आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र, म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते। आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने, माझ्या नेतृत्वाने, म्हणजे मोदीजी असतील, म्हणजे अमितभाई आहेत, म्हणजे नड्डाजी आहेत, म्हणजे देवेंद्रजी आहेत, काँग्रेस आहेत, आमचे दादा आहेत, या सगळ्या मंडळींनी मला जी काही काम करायची संधी दिली आहे, मला असं वाटतं की बूथ स्तरावरती काम करणारा कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे, प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे। ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करण्याची संधी दिली, त्यामुळे पुण्यात येताना, पुन्हा घरी येताना सर्व सहकारी, आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। मनापासून जबाबदारी, त्याचं भान निश्चितपणे या सगळ्यातनं माझ्यासोबत मला 100% जा। संध्याकाळी एव्हिएशन मिनिस्ट्रीचा चार्ज स्वीकारला। 3 वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचं काम घेऊन आलं होतं, त्याच मंत्रिमंडळात त्याच सगळे दादांचे सगळे गेलो होतो। तेव्हा विमानतळाचाच विषय होता, या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या, काही संदर्भ होता, त्यासाठी आम्ही गेलो होतो। आणि काल तिथल्या पत्रकारांनी एकाने विचारलं की आपलेच मराठी पत्रकार त्यांनी विचारलं की 2-3 वर्षापूर्वी साधारणतः इथं आला होता, पुण्याचं काम घेऊन आपण आज तुमच्या हातात काही सूत्र आली इथं, निश्चितपणे तो एक आनंद आहे, समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता संधी मला मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र खर तर आपण म्हणतो सहकारातून समृद्धीकडे, महाराष्ट्र राज्य असं आहे की ती एक सहकाराचं मोठं झाड या राज्यामध्ये आहे। समाजातल्या शेवटच्या माणसाला सहकाराने आधार दिला आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर देशामध्ये जवळपास 8 लाख सहकारी संस्था, एकट्या महाराष्ट्रात 2.5 लाख, किती मोठं महत्व सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे। आणि म्हणून या निमित्तानं या खात्याचा एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाटते। माझ्या पक्षानं, माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे प्रामाणिकपणे करणं, दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं, आता हे काय पहिल्यांदा आता करायचं सहकारमध्ये असेल किंवा एव्हिएशन मध्ये नाही। याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत। एक तर आता शहर आहे, राज्य आहे, याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे, पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला, राज्याला राहणार। आपल्या पुण्याचे काही विषय आहेत, राज्यातले काही विषय आहेत, त्याच्यावर खूप काही गोष्टी आहेत, सुरुवात आहे, हळूहळू बोलूया। गप्पा नाही, काही कामासाठी गेलो त्यांच्यासोबत, हा एक चांगला मला असं वाटतं की माझ्यासाठी कार्यकर्त्याला खरं तर त्यांच्याकडे बघून मी काही शिकतो, त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करतो। त्यासाठी असं वाटतं की आम्ही बघायचंय, आम्ही भेटायचं। आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सोबत
आमचा एक सहकारी म्हणून काम करतो संधी मिळते खूप काही शिकण्यासारखे आणि निश्चितपणे त्यांच्यावर काम करायला करतात. शेवटी आणि ते आज आता वरिष्ठ लेवलच्या पातळीवर तुमची आहे. अण्णा तुम्ही बरोबर आता मोठी जबाबदारी आहे, दादासोबत आहेतच, येणारे 8 विधानसभा आपल्या पुण्यात आहेत, त्या अनुषंगाने कशी प्लॅनिंग असणार आहे, कशी तयारी असणार आहे तुमची सगळ्यांची? मला 388 विधानसभा मतदारसंघात महायुती म्हणून काम करायचं आणि पुणे आमचंच आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज.